आंबेगाव तालुक्यातील फदालेवाडी येथे उघडा नाला असल्याने लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। येथे त्वरित बंद गटार योजना राबवावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा फदालेवाडीकरांनी दिलाय। आंबेगाव तालुक्यातील शिनोली गावच्या जवळच काही अंतरावर असणाऱ्या फदालेवाडी येथे उघडा नाला असल्याने येथे खेळणाऱ्या लहान मुलांच्या आणि या मार्गी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। समोरच फदालेवाडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे। या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या नाला उर्फ गटाराला मोठा खड्डा पडल्याने या खड्ड्यात लहान मुले आणि रात्रीच्या वेळेस म्हातारी माणसे किंवा मोटरसायकल स्वार पडून मोठा अपघात घडू शकतो। अनेक वेळा अपघात झालेला सुद्धा आहे, तरी या मोठ्या समस्येची दखल घेतली जात नाही। येथे त्वरित बंद गटार योजना राबवावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा दुर्दैवी निर्णय आम्हाला घ्यावा लागेल असा निर्वाणीचा इशारा फदालेवाडीकरांनी दिला आहे। आमचा कोणी वाली आहे का नाही अशी आर्तक हाक येथील नागरिकांनी दिली आहे। मी संदीप आनंदराव राहणार फदालेवाडी येथील रहिवासी असून भरपूर दिवस झाले आम्ही या ओपन गटाराविषयी वारंवार पंचायतमध्ये किंवा ग्रामपंचायत सदस्यांना सर्वांना सांगूनही याच्यावरती काय उपाययोजना झालेल्या नाहीत। आमची लहान लहान मुलं इथूनच जवळपास त्यांची दूर शाळा आहे आणि त्यांचा येणे जाण्याचा हाच रस्ता आहे। लहान लहान मुलं 4थी पर्यंत इथे ये जा करताना जर त्या गटारामध्ये पडली वगैरे त्यांच्या जीवितास काय धोका झाला त्याची आम्ही वारंवार सूचना देऊन याच्यावरती काय उपाययोजना होत नाही। पण आमची एवढीच मागणी आहे की ही जे ओपन गटार आहे त्यांची लवकरात लवकर काम करून बंद गटारे करावी जेणेकरून लहान लेकरं किंवा अंधारात एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तींना काही जीवाचा धोका होणार नाही। आणि जर याच्यावरती काय जर यांनी उपाययोजना केल्या नाही तर या वर्षी आलेल्या मतदानामध्ये आम्ही कुणालाही मतदानावरती बहिष्कार टाकून कुणालाही मतदान देणार नाही। माझे नाव मंदार राजेंद्र फदाले, मी या फदालवाडीचीच आहे आणि इथे आमचे ह्या एवढ्यांची सर्वांची घरे इथे जवळच आहेत। पण शाळा मराठी आणि आमचा येण्या जाण्याचा हा रस्ता आहे। इथे ही गटार ओपन आहेत आणि इथे येणारी मुलं खेळतात, पटांगणात मुलं लहान लहान मुलं खेळतात। शिवाय माझी 2 मुलं ह्या गटारात पडलेली आहेत। इथे 1-2 गाड्या, 1 मोटरसायकल पण पडली। याची जिम्मेदारी कोण घेणार? मोहसिन काठेवाडी सह नंदू बोराडे, सी 24 तास, घोडेगाव।